नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप कोचिंग क्लासेसमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपल्याला पाहायचं आहे तर 10वीचं पहिलं प्रकरण, याचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरणे। त्यामधील सराव संच 1.1 च्या मागे जी सोडवलेली उदाहरणे आहेत ती तुम्हाला या ठिकाणी बघायची आहे। बघा, या आधी आपण आपल्या YouTube चॅनलवरती एक बेसिक व्हिडिओ अपलोड केला होता। जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आणि आता आपल्याला बघायचं आहे खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। आता एक सामायिक समीकरण म्हणजे काय? जेव्हा आपण दोन चलातील रेषीय समीकरणे एका खाली एक मांडतो तेव्हा त्याला एक सामायिक समीकरणे असे म्हणतात। बघा, या ठिकाणी पहिले एक्झाम्पल आहे 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2। दोन समीकरण आहेत आणि दोन समीकरण तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत। सॉल्व्ह करायचे म्हणजे काय करायचं? x आणि y ची किंमत काढायची। आता x आणि y ची किंमत कशी काढायची? एकतर तुम्हाला या ठिकाणी दोन समीकरणाची बेरीज करायची असते, एकतर दोन समीकरणाची काय करायची असते? वजाबाकी करायची असते। बघा, आता या ठिकाणी दोन पद्धती आहेत, त्यातली पहिली पद्धत मी तुम्हाला सांगतो। पद्धत पहिली बघा, तर पहिल्या पद्धतीमध्ये काय करायचं असते? हे दोन समीकरण तुम्हाला एका खाली एक मांडायचे असतात। तर पहिलं समीकरण काय? 5x - 3y = 8, याला समीकरण 1 असे नाव द्या। त्यानंतर 3x + y = 2, याला समीकरण नंबर 2 म्हणा। ठीक आहे। आता बघा, कोणाचा सहगुणक समान आहे? y चा किंवा x चा सहगुणक समान आहे का? या ठिकाणी जर विचार आपण केला, इथे x चा सहगुणक किती आहे? 5 आहे। इथे खाली किती आहे? सहगुणक 3 आहे, म्हणजे x चा सहगुणक समान नाही आहे। इथे y चा सहगुणक बघा 3 आहे, खाली बघा 1 आहे, y चा पण सहगुणक समान नाही। मग अशा वेळेस काय करायचं मित्रांनो? सहगुणक समान करून घ्यायचा। आता समान कसा करायचा? इथं बघा, इथं y चा सहगुणक किती आहे? 1 आहे, तर या एकानं समीकरण 1 ला गुणतो आणि इथं वर y चा सहगुणक किती आहे? 3 आहे, या 3नं समीकरण 2 ला गुणतो, तर इथं y चा सहगुणक समान होऊ शकते। म्हणून या ठिकाणी असं वाक्य लिहायचं की समीकरण 1 ला 1 ने गुणू, 1 ने गुणू व समीकरण 2 ला 3 ने गुणू। मग असं गुणा, आता इथं 1 5 5x वजा म्हणून वजा घ्या, 1 3 3y बरोबर 1 8 8। समीकरण 1 चं बनलं समीकरण नंबर किती? 3। आता समीकरण 2 ला 3 न गुणा, 3 त्रिक 9x अधिक आहे अधिक घ्या, 3 1 3y बरोबर आणि 3 2 6, याला समीकरण नंबर 4 बघा। बघा, इथं 3y हे पद सारखं झालं, हे पद तुम्हाला कॅन्सल करायचं आणि x ची किंमत काढायची। आणि कॅन्सल केव्हा होणार? 3y सारखं आहे, त्यासमोर चिन्ह बघा, इथं वजा इथं अधिक आहे। जेव्हा वजा अधिक असते तेव्हा दोन समीकरणाची करायची असते आपले बेरीज। म्हणून इथं लिहा समीकरण 1 बघा, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू, समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू। या ठिकाणी समीकरण नंबर 1 किती आहे? 5x - 3y = 8, म्हणजे लिहून घ्या समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू। पहिलं समीकरण वर लिहून घ्या, ते आहे 5x - 3y = 8। त्या खाली समीकरण नंबर 2 लिहा, ते किती आहे? 9x अधिक 3y = 6, म्हणजे लिहा 9x अधिक 3y बरोबर किती आहे? 6। दोघांची बेरीज करायची आहे, करा मग बेरीज। 8 आणि 6 14, बरोबरच्या खाली बरोबर, वजा ती काय करायला लागते? वजाबाकी। 3y म्हणून 3y गेले 0 झाले, कट। x च्या खाली x, 5 आणि 9 14, इथून 14x = 14, तर x ची किंमत काढायची आहे। तर एक काम करू, x = 14 जसे तसे, हे 14 इथं गुणाकारामध्ये बरोबरच्या पलीकडे भागीला झाले, तर x बरोबर काय असणार आहे? 14 1 14, तर x ची किंमत काय भेटली आपल्याला? 1। मग आता ही x ची किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा y मध्ये ठेवा, तर तुम्हाला काय भेटणार आहे? x ची किंमत भेटणार आहे। बघा, x ची किंमत 1 मिळाली, आता y ची किंमत काढायची। मग x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा किंवा समीकरण 2 मध्ये ठेवा, तुमचं उत्तर सारखंच येईल। म्हणजे एक वाक्य लिहायचं
बघा x बरोबर ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आणि समीकरण हे किती आहे? ते आहे 5x - 3y = 8. मध्ये लिहून घ्या. बघा 5x - 3y = 8. मग x ची किंमत किती आहे? 1 आहे. मग ज्या ठिकाणी x आहे तिथे किती ठेवता? 1 ठेवा. म्हणजे या 5 गुणाकारामध्ये x ची किंमत आहे 1 - 3y बरोबरच्या पलीकडे 8. या दोघांचा गुणाकार करा. 5 × 1 = 5 - 3y जसे तसे बरोबरच्या पलीकडे 8 जसेच्या तसे अधिक 5 बरोबरच्या पलीकडे घेऊन जा ते -5 होतील. मग इथं -3y जसे तसा बरोबरच्या पलीकडे 8 जसेच्या तसा अधिक 5 तिकडे गेला तो -5 होईल. म्हणून या ठिकाणी -3y जसे तसा बरोबरच्या पलीकडे 8 मधून 5 गेला किती उरला? 3 उरला. तिथून तुम्हाला y ची किंमत काढायची आहे. -3 इथं गुणाकारामध्ये बरोबरच्या पलीकडे जाईल भागीला जाईल. तर y बरोबर 3 जसे तसे भागीला किती आले? 3. तर y ची किंमत काय भेटली? y बरोबर 3 × 1 = 3 म्हणजे -1. तर या ठिकाणी x बरोबर 1 आणि y बरोबर किती आहे? -1. या समीकरणाचे काय उकल आहे. अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे आपण इथं सोडवू शकतो. आणि आता आपल्याला पाहायची पद्धत दुसरी. बघा 5x - 3y = 8, 3x + y = 2. दोन समीकरण आहेत. पद्धत दुसऱ्यामध्ये काय करायचं बघा. इथे तुम्ही पद्धत दुसरी. सगळ्यात पहिले दोन समीकरण आपल्याला एका खाली लिहायची असतात. लिहा 5x - 3y = 8 याला म्हणून समीकरण नंबर 1. त्यानंतर हे किती आहे? 3x + y = 2 याला पाहायचं आहे समीकरण नंबर 2. 5x - 3y = 8 समीकरण नंबर 1 आहे. 3x + y = 2 समीकरण 2 आहे. इथं बघा x चा सहग किती आहे? 5 आहे. खाली किती आहे? 3 आहे. इथं y चा सहग किती आहे? 3 आहे. खाली किती आहे? 1 आहे. ते एक काम करू. समीकरण 2 मध्ये ही जी y ची किंमत आहे का नाही हे जे समीकरण आहे आपण y च्या स्वरूपामध्ये आणू. म्हणजे y च्या स्वरूपामध्ये किंमत काढू. कारण मी समीकरण नंबर 2 का घेतलं? कारण या ठिकाणी y चा सहग 1 आहे. तर y चा सहग 1 असेल समजा तिथं ते समीकरण बनवणं सोपं पडते. मग एक काम करू आपण. तर y बरोबर y च्या स्वरूपामध्ये आन्सर काढू. y बरोबर हे 2 जसे तसे अधिक 3x इकडे आणा ते झाले -3x. याने म्हणून समीकरण नंबर 3. y ची किंमत काय भेटली? 2 - 3x. आता ही y ची किंमत तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा. ज्या ठिकाणी y आहे तिथे लिहायचं 2 - 3x. मग इथे वाक्य लिहायचं की समीकरण 1 मध्ये समीकरण 3 ठेवू. समीकरण 3 ठेवू. मग समीकरण 1 लिहून घ्या. समीकरण 1 किती आहे? ते आहे 5x - 3y बरोबरच्या पलीकडे किती येतं? 8. मग ज्या ठिकाणी y आहे तिथे किती लिहायचं पहिले? तिथे लिहायचं पहिले 2 - 3x. मग तिथे लिहा 5x जशीच्या तसा वजा 3 कंसात y ची किंमत किती आहे? ती आहे 2 - 3x आणि बरोबरच्या पलीकडे किती येतं? 8. आता हे सॉल्व्ह करा. इथं बघा 5x जशा तसा हा 5x जशा तसा वजा 3 न 2 लिहू ना 3 दुनी 6 म्हणजे त्याले -6. इथं बघा वजा काय आलं? अधिक 3 त्रिक 9x. ठीक आहे. आणि बरोबरच्या पलीकडे किती येतं? ते 8 जसेच्या तसे. आता काय होईल बघा 5x आणि हे अधिक 9x दोन्ही पद काय सारखे आहेत. दोघांची बेरीज होऊ शकते. 5x आणि 9x झाले 14x वजा 6 जसेच्या तसे बरोबरच्या पलीकडे 8 जसेच्या तसे. इथून एक काम करा -6 बरोबरच्या पलीकडे घेऊन जा तो अधिक 6 होईल. मग इथे लिहा 14x बरोबर हे 8 जशा तसे -6 बरोबरच्या पलीकडे गेले अधिक 6 झाले. म्हणून 14x बरोबर 8 आणि 6 झाले 14. इथून x ची किंमत काढायची आहे. तर x बरोबर 14 जशा तसे इथं 14 गुणाकारामध्ये बरोबरच्या पलीकडे भागीला झाला. मग दिली आहे x बरोबर 14 × 1 = 14. म्हणून x ची किंमत काय भेटली? 1 भेटली. आता x ची किंमत 1 भेटली. आता y ची किंमत काढू. मग x बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवा. 3 जर सोपं वाटते. मग x बरोबर 1 इथे वाक्य लिहा. x बरोबर 1 ही किंमत समीकरण
3 मध्ये ठेवू. आणि समीकरण 3 किती आहे? त्या y बरोबर 2 वजा 3x मध्ये लिहा. y बरोबर 2 वजा 3x मध्ये लिहा. y बरोबर 2 वजा 3 गुणाकारामध्ये x ची किंमत किती आहे? 1 आहे मध्ये लिहा 1. तर y बरोबर 2 वजा 3 1 3. तर y बरोबर 2 मधून 3 जात नाही, मग 3 मधून 2 गमा, किती उरला? 1 उरला. चिन्ह कोणतं? वजाचं. तर अशा प्रकारे आपण y ची किंमत काढू शकतो. तर x ची किंमत किती आहे? 1 आणि y ची किंमत किती आहे? वजा आहे. या समीकरणाचे काय उकल आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. पहा प्रश्न दुसरा आहे. 3x अधिक 2y बरोबर 29, 5x वजा y बरोबर 18. तर सगळ्यात पहिले दोन समीकरण लिहून घ्या. 3x अधिक 2y बरोबरच्या पलीकडे 29, याला म्हणतो मी समीकरण नंबर 1. दुसरं समीकरण आहे 5x वजा y बरोबर 18, याला म्हणणार समीकरण नंबर 2. दोन समीकरणाचे एक तर बेरीज करायचे, एक तर काय करायचे? वजा करायचे. सरळ चेक करायचं कोणाचा सहवास समान आहे. x किंवा y चा सहवास समान आहे का? इथे x च्या पुढे किती आहे? 3 आहे. इथे x च्या पुढे किती आहे? 5 आहे. म्हणजे x चा सहवास समान नाही. इथे y चा सहवास किती आहे? 2 आहे. इथे y चा सहवास किती आहे? 1 आहे. बरोबर आहे. मग एक काम करू आपण, हा जो खालचा 1 आहे त्यानं समीकरण 1 ले गुणू आणि इथं y चा सहवास किती 2 आहे त्यानं समीकरण 2 ला गुणू, म्हणजे y चा सहवास समान होईल. दोन्ही ठिकाणी 2y येईल, तो कॅन्सल होईल. या ठिकाणी समीकरण 1 ला 1 ने गुणू. वाक्य लिहा. समीकरण 1 ला 1 ने गुणू व समीकरण 2 ला 2 ने गुणू. समीकरण 2 ला 2 ने गुणू. गुणा मग आता 1 3 3x अधिक 1 2 2y बरोबर 29 1 29. समीकरण 1 झालं समीकरण नंबर 3. समीकरण 2 ला 2 देऊ ना. 2 पंच 10x वजा आहे, मग वजा घ्या. आणि 2 1 2 म्हणजे 2y बरोबर आणि 18 2 36, याला म्हणा समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 बघा, समीकरण 4 बघा. इथं 2y हे पद सारखं आहे, ते पद कॅन्सल होईल, तुम्हाला x ची किंमत मिळणार. इथं अधिक आहे, इथे वजा. जेव्हा अधिक वजा असते तेव्हा आपण दोन समीकरणाची काय करतो? इथं बेरीज करतो. मग इथे एक वाक्य लिहा. समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. आता समीकरण 3 लिहून घ्या वर. 3x अधिक 2y बरोबर 29. म्हणजे लिहा 3x अधिक 2y बरोबर 29. त्या खाली या समीकरण 2 ते लिहा अधिक हे 10x वजा 2y बरोबरच्या पलीकडे 36. याची करायची बेरीज. करा बेरीज. 9 6 15 5 हातचाला 1 1 2 3 3 3 6 बरोबरच्या खाली बरोबर अधिक 2y वजा 2y कटले. 3 10 झाले 13 x चा जसा तसा झाले 13x. म्हणून 13x बरोबर 65. तर x ची किंमत काढायची आहे, तर इथे गुणाकारामध्ये बरोबरच्या पलीकडे भागेल. तर x बरोबर 65 भागिला किती आले? 13. तर x ची किंमत काय भेटली? 13 1 13 13 पंच 65. आता x बरोबर 5 ही किंमत भेटली. आता y ची किंमत काढू. मग x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू किंवा 2 मध्ये ठेवू, कोणत्या एका समीकरणात तुम्ही ठेवू शकता. मी या ठिकाणी x ची किंमत 5 भेटली. आता y ची किंमत काढू. मग ही x ची किंमत x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. म्हणजे लिहा x बरोबर 5. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 किती आहे? ते आहे 3x अधिक 2y बरोबर 29. म्हणजे लिहा 3x अधिक 2y बरोबर 29. इथे x ची किंमत किती आहे? 5 आहे. म्हणजे लिहा 5. 3 गुणाकारामध्ये 5 अधिक 2y बरोबर 29 जसेच्या तसे. या दोघांचा गुणाकार करा. 3 गुणाकारामध्ये 5 3 5 15 अधिक 2y बरोबरच्या पलीकडे 29 अधिक 15 तिकडे घेऊन जा, अधिकच्या तील वजा 15. म्हणून 2y बरोबर 29 जसे तसे अधिक 15 तिकडे गेले वजा 15 झाले. म्हणून 2y बरोबर 29 मधून 15 गेले, किती उरले? 9 5 4 उरला
आणि 2 1 गेला 1 उरला. 2y बरोबर 14. तर y बरोबर काय होणार आहे? तर y बरोबर 14 जशा तशी भागीला किती आले 2, म्हणून y ची किंमत काय भेटली? 2 साठी 14. तर y बरोबर 7. x बरोबर 5 आणि y बरोबर 7 या समीकरणाची काय उकल आहे. अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आहे आपली, तर हा प्रश्न तिसरा आहे. 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 11. तर सगळ्यात पहिले एक काम करू, आपण नंबरिंग करून घेऊ. इथे लिहा 15x अधिक 17y बरोबर 21, याला म्हणू समीकरण नंबर 1. त्यानंतर 17x अधिक 15y बरोबर किती आहे? 11, याला म्हणू समीकरण नंबर 2. इथं जर आपण एक बारीक ऑब्झर्वेशन केलं, तिथं बघा, इथे x चा समूह 15 इथं y ला गेला, इथं y चा समूह 17 इथे x ला आला. ओके, म्हणजे या ठिकाणी असे क्रॉस चेक केले आपण, 15 15 17 सारखा, 17 17 हे सारखे आहेत. तर अशा वेळेस काय करायचं मित्रांनो, बघा, समीकरण 1 व समीकरण 2 ची डायरेक्ट बेरीज करायची. म्हणजे समीकरण 1 अधिक समीकरण 2 करायचं. समीकरण 2 करून त्यापासून तुम्हाला समीकरण नंबर 3 मिळवायचं. ठीक आहे, बघा मी काय करतो, समीकरण 1 व समीकरण 2 ची पहिले बेरीज करतो, त्यापासून समीकरण नंबर 3 मिळवतो. त्यानंतर पुन्हा समीकरण 1 वजा समीकरण 2 करायचं आणि त्यापासून तुम्हाला समीकरण नंबर 4 मिळवायचं. एकदा 2 समीकरणाची बेरीज करायची, बेरीज करून समीकरण 3 मिळवायचं. एकदा 2 समीकरणाची वजा करायची, समीकरण 4 मिळवायचं. समीकरण 3 व समीकरण 4 ची एक तर बेरीज करा, एक तर काय करा, वजा करा. तुमचा आन्सर डायरेक्ट निघून जाईल. तुम्हाला x आणि y ची किंमत मिळणार. इथं सर्व समान करायची आवश्यकता नाही. बघा आता कसं येईल. तर सगळ्यात पहिले एक काम करू, आपण समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. म्हणजे या समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. समीकरण 2 करू. समीकरण 1 किती आहे? वर लिहून घ्या. 15x अधिक 17y बरोबर किती आहे? 21. समीकरण 2 किती आहे? 17x अधिक 15y बरोबर किती आहे? 11. याची बेरीज करायची आहे. करा बेरीज. 1 आणि 1 2, 2 आणि 3 बरोबरच्या खाली बरोबर. एक काम करा, हे किती आहेत बघा, इथे y च्या खाली y, 5 आणि 7 12, हातचाला 1 32, अधिकच्या खाली अधिक, x च्या खाली x, झाले 32x. प्रत्येकाने 32 ने भाग द्या. 32x अधिक 32y बरोबर 32. म्हणजे या 32 ने भागून, इथे या 32 ने भागून, तर प्रत्येकाने 32 ने भाग द्या. तर 32 ने भाग केला पहा, 32 भागिले 32 म्हणजे 32 एक 32 म्हणजे x अधिक 32 एक 32, इथे उरला y आणि 32 एक 32. समीकरण नंबर 3 भेटलं. एका 2 समीकरणाची बेरीज केली, त्यापासून समीकरण नंबर 3 मिळवलं. आता वजा करायची, म्हणून समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करतो. म्हणजे समीकरण 1 वजा समीकरण 2 करू. समीकरण 2 करू. बघा समीकरण 1 किती आहे? इथे लिहा 15x अधिक 17y बरोबर 21. वजा करायचा आहे समीकरण नंबर 2. इथे लिहा 17x अधिक हे 15y बरोबर 11. परंतु वजा हे करताना खालची समीकरण चिन्ह बदलतात. मी तर अधिकचं वजा, अधिकचं वजा, इथं काय नाही म्हणजे अधिक अधिकचं वजा. आता करा वजा की, बघा काय येईल. तर 1 मध्ये 1 गेला 0 उरला, 2 मधला 1 गेला 1 उरला. ठीक आहे, बरोबरच्या खाली बरोबर, अधिक वजा 2 संख्येची वजा की, इथं y च्या खाली y, 17 मधला 15 गेला किती उरला 2, चिन्ह कोणतं? अधिकचं. इथं बघा 15 मधून 17 नाही, 17 मधून 15 गमा किती उरले 2, x च्या खाली x आणि चिन्ह कोणतं? वजाचं. ठीक आहे, मग आता काय करायचं बघा, प्रत्येकाला 2 ने भागा. 2 ने भागाकार केला पहा, बे एक बे म्हणजे x, चिन्ह वजाचं जसे तसा, अधिक बे एक बे म्हणजे y बरोबर आणि बे पंच 10. स्टार्टिंगले वजा आहे, वजन वजा, तर काय पहा x वजा वजा अधिक, अधिक x वजा अधिक वजा y आणि झाले अधिक वजा वजा 5. हे भेटलं समीकरण नंबर 4. आता समीकरण 3 बघा आणि समीकरण 4 बघा. 2 समीकरण तुम्ही बेरीज करू शकता किंवा वजा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एक वाक्य लिहा तुम्ही, समीकरण 3 व समीकरण 4 ची बेरीज करू. बघा समीकरण 3 अधिक समीकरण 4 करू. समीकरण किती आहे? समीकरण 3 किती आहे? x अधिक y बरोबर 1
अधिक करायचं पहिले समीकरण नंबर 2 समीकरण नंबर 4 ते किती आहे x वजा y बरोबर वजा 5 याची बेरीज करा। बघा इथं अधिक आहे इथं वजा, जेव्हा अधिक वजा असते तेव्हा दोन संख्येची काय होते वजा होते, मग एक मधला 5च नाही, मग 5 एक गमा किती उरले 4, चिन्ह कोणतं वजा च बरोबर कडे बरोबर अधिक y वजा y कटले x आणि झाले 2x। तर इथून x ची किंमत काढायची आहे 2x बरोबर वजा 4, तर x बरोबर वजा 4 जसे तसे भागिले आले 2 म्हणून x बरोबर काय भेटलं बेरीज 4 म्हणजे वजा 2। आता x ची किंमत काय भेटली वजा 2 भेटली, आता y ची किंमत काढू, मग x बरोबर वजा 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू, म्हणजे लिहा x बरोबर वजा 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू आणि समीकरण 3 किती आहे ते लिहून घ्या, ते आहे x अधिक y बरोबर 1। मग ज्या ठिकाणी x आहे तिथे किती लिहायचा वजा 2। मी थोडंसं इथे बसत नाही म्हणून थोडंसं इथे घेतो। x ची किंमत किती आहे, x ची किंमत आहे वजा 2। बघा x ची किंमत आहे वजा 2 अधिक y बरोबर 1, इथून y ची किंमत काढायची आहे, मग वजा 2 बरोबरच्या पलीकडे घेऊन जा तो होईल अधिक 2, म्हणून y बरोबर 1 जसा तसा वजा 2 इकडे आला तर अधिक 2, म्हणून y बरोबर काय भेटलं 3। तर x बरोबर किती भेटला, x बरोबर वजा 2 आणि y बरोबर 3 ह्या समीकरणाची काय उकल आहे। अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आपण इथं सॉल्व्ह करू शकतो। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, पाहत राहा ज्ञानदीप कोचिंग क्लासेस। धन्यवाद।